तुम्हाला आम्हाला जे काही अन्नदान आपण ज्यांचं खातोय तो अन्नदान खायचं का नाही तर तसं तर पाहिलं तर 4 जणांचं अन्न खाऊ नये राजा अन्न दोष अन्न मात नाही महाराज कल्पना करा ज्याचं अन्न खाल्लं तशी त्याची बुद्धी चालते महाराज हो महाभारतात तर सुंदर उदाहरण आहे पण तुम्हाला मी अजून एक दृष्टांत सांगेल ज्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला जे काही अन्नदान आपण ज्यांचं खातोय तो अन्नदान खायचं का नाही तर तसं तर पाहिलं तर 4 जणांचं अन्न खाऊ नये राजाचं खाऊ नये हे की नाही वेश्येचं खाऊ नये भिकाऱ्याचं खाऊ नये आणि ज्याने अनितीनं कमावलंय ना त्याचं एक तुम्ही आम्ही खायचं नाही विठाला विठाला राजाचं अन्न खाऊ नये का खाऊ नये महाराज भगवान श्रीकृष्णानं खाल्लंच नाही ना महाराज अजिबात नाही दुर्योधन सांगू लागला देवा अहो पंचपक्वान्नाचं ताट आहे तरी सुद्धा राजाचं अन्न भगवंतानं नाही खाल्लं राजाचं अन्न खाऊ नये भिकाऱ्याचं अन्न खाऊ नये किंबहुना वेश्येचं घरचं खाऊ नये आणि ज्यांनी अनितीनं कमावलंय ना त्याचं तर मुळीच खाऊ नये विठाला सर्वांना महाभारतामधलं तर उदाहरण माहितीच आहे महाराज ऐक नाही महाभारतामध्ये द्रौपदीचे साडी वाढणारा दुःशासन की नाही त्याच्याकडे कितीतरी विनंती करून सगळ्यांनी हात जोडले पण दुःशासन ऐकत नव्हता भीष्माचार्यांना साधं पाहिलं सुद्धा नाही भीष्माचार्यांना हातात शस्त्र घ्यायची गरज होती का अजिबात नाही नुसतं पाहिल्याबरोबर दुःशासना म्हणल्याबरोबर महाराज जळून खाक झाला असता पण काहीच करता आलं नाही भीष्माचार्यांना भीष्माचार्याच्या अंगामध्ये अर्जुनाचे ज्या वेळेस बाण लागले त्यावेळेस सर्व काही रक्त ज्यावेळेस निघून गेलं ना त्यावेळेस धर्मनीती ज्यावेळेस सांगू लागले ना अर्जुनाला त्यावेळेस मात्र द्रौपदी हसत हसत म्हणू लागली महाराज एक विचारू का म्हणली कुठे गेली म्हणली तुमची त्यावेळेची धर्मनीती त्यावेळेस कुठे गेली आणि मग मात्र सांगू लागले भीष्माचार्य कुठे गेली अरे त्यावेळेस मी अन्न तर तसंच खात होतो ना अरे दुर्योधनाचं अन्न खात होतो दुष्ट लोकांचं अन्न खात होतो म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की राजाचं अन्न खाऊ नये विठाला विठाला का जैसे खावे अन्न तैसेच होय मन तैसेच होय मन तैसेच होय मन तैसेच खाय अन्न तैसेच होय मन तैसेच होय मन तैसेच होय मन जैसे खावे अन्न तैसेच होय मन तैसेच होय मन तैसेच होय मन तैसेच खाय अन्न तैसेच होय मन तैसेच होय मन तैसेच होय मन वा सुंदर महाराजांनी गोड प्रमाण दिलं बघा जैसेची खायाल तैसेची होय मन महाराज ज्या पद्धतीने तुम्ही जसं अन्न खाताल ना तसं तुमचं मन होतं चोऱ्या करणारा असू द्या चोऱ्या करणारा आता बाळासाहेबाला ना आम्हाला एक अनुभव तर आहेच पण एक तरी सांगतो बरं का चोऱ्या करणारा असू द्या तो दिंडीमध्ये आला रे आला आणि एकदा का देहूमध्ये तन प्रसाद खाल्ला 22 दिवस चोरी करीत नाही का गडी 22 दिवस अजिबात नाही इच्छाच होत नाही 22 दिवस चोरी करीत नाही बाळासाहेब एक व्यक्ती आपल्यासोबत सहज आला होता गेल्या वर्षी बरोबर आहे का ट्रॅव्हल्स मध्ये बसून सहज आला होता बरं ते याच्यातला होता का परमार्थामधला अजिबात नाही काहीच घेणं देणं नाही नीट मध्ये शिरला बसला बोनटवर चलो म्हणे महाराज एवढा माणूस ह्याच्यामध्ये रंगला एवढ्या ओळखी करून घेतल्या वारकऱ्याच्या याच्यातला नव्हता सुद्धा तो पण तरी सुद्धा एकदा तुकोबराच्या ज्ञानोबराच्या संगतीमध्ये गेलं आणि तिथला प्रसाद एकदा खाल्ला की 22 दिवस कसलीच इच्छा नाही विठाला विठाला याचा अर्थ जशा पद्धतीने अन्न खाल तशी तुमची बुद्धी चलेल किंबहुना ज्याच्या संगतीत जाल हो महाराज समुद्रामधून 14 रत्न निघाले शंख समुद्रामधून निघाला म्हणजे शंखाचे वडील कोण आहेत अहो समुद्र लक्ष्मी बहीण आहे चंद्र भाऊ आहे आणि ब्रह्मांडाचा मालक चालक मालक भगवान परमात्मा कोण आहे अहो मेहुणा आहे पण अशा सुद्धा शंकाला दारोदार बाजरीचं पीठ मागावं लागतं का अहो संगत संन्यासाची केली ना संगत संन्यासाची केल्यामुळे रोजच उठलं की कुठे बाजरीचं पीठ महागायलेलं आहे तर शंकानं कोणी संगत केल्यानंतर साधा माणूस आहे का शंक समुद्रासारखा बाप हे की नाही भगवान शंकरासारखा भगवान विष्णूसारखा मेहुणा आहे किंबहुना राज चंद्रासारखा भाऊ आहे आणि लक्ष्मी सारखी बहीण आहे विठाला 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 विठ्ठला विठ्ठला काय झालं
एका गावामध्ये 12 वर्षे चोऱ्या करणारा चोर होता. किती उद्धव महाराज? 12 वर्ष. एक तपच झालं त्याचं. एक तप झालं आणि त्याला असं वाटलं की आज आपल्या चोऱ्या करून आपल्याला एक तप झालंय. आणि एक तप झाल्याच्या नंतर त्याला असं वाटलं की आपण 12 वर्ष चोरी केली, पण कोण्या पोलिसाला आपला मेळ लागला नाही, ठीक नाही, कोणीच आपल्याला पकडलं नाही. त्याच्या अंतःकरणामध्ये काय भावना झाली काय माहिती. त्यानं सांगितलं, बायकोला सांगितलं, काम कर म्हणले. आता 12 वर्ष झाले म्हणले, मी कोण्या पोलिसाला माझा तपास लागला नाही, काही नाही, एक तप परिपूर्ण झाले, मी आता चांगल्या मोठ्या चोरीला जायलोय. पण एक काम कर. काय काम कर? आपल्या गावातले ब्राह्मण आहेत ना, त्या ब्राह्मणाला जेव घाल, दक्षिणा दे, कपडे दे, त्यांना जीव घालून सर्व काही त्यांचा विधिवत दक्षिणा देऊन वाटे लाव, काही अडचण नाही म्हणले. त्या बाईनं, त्या माय माऊलीनं 85 वर्ष असणाऱ्या ब्राह्मणाला घरी बोलवलं. मी अन्न दोष सांगतोय बरं का, लक्ष देऊन ऐका. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही लक्ष दिलं तर महाराज कुठं चाललाय तुम्हाला मेळ लागेल, नाही तर पुन्हा म्हणतात माय काय बोलू लागलं की काय मेळत लागलं नाही. मंजुळा तू झोपली असशील माय, महाराज बरोबर चालू लागला. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून कीर्तन मात्र अगदी एकच तास आहे बरं का, फक्त लक्ष देऊन ऐका. लक्ष दिलं तर तुम्हालाही समजेल की महाराज कसे चाललेत, वेगळ्या वाट्यानं चाललेत का, अभंगाव चाललेत का, उगत चाललेत आपलं पांदे पांदेनं, हे लक्षात घेऊन तुमच्या लक्षात येईल. म्हणून लक्ष द्या. ब्राह्मण देवाला घरी बोलवण्याचं काम केलं आणि काम केल्याच्या नंतर मग जेवणाचा पंचपक्वान्नाचा बेतही बनवला. आणि मालक काय करीत होते? चोऱ्या. 12 वर्ष झालं चोऱ्या करत होते मालक. पण आता मात्र ब्राह्मणाला घरी बोलवून पंचपक्वान्नाचा बेत केला आणि पंचपक्वान्नामध्ये सुंदर असं भोजन केलं, आहे की नाही. तुम्ही म्हणताल ते बालुशाही, गुलाबजांबू, पापड, कोशिंबीर, पालक भाजी, अजून काय, मीठ भात, सगळंच अगदी सुंदर असा बेत बनवला. आणि बेत बनवल्याच्या नंतर ब्राह्मण देवाला बसायला पाठ, ठीक आहे ना, पाटीला पाठ, ताटाला पाठ. बरं ताट बी साधे सुधे होते का महाराज? ठीक आहे ना, चांदीचं ताट होतं. आता घरच चोराचं होतं ना, ठीक आहे ना, म्हणून चांदीचं ताट होतं. आपलं कुठं होतं ते, लोकांचं जाणलं होतं त्यानं, ठीक आहे ना. चांदीचं ताट, मधी वाट्या सोन्याच्या, फुलपात्र सोन्याचं, पाणी प्यायला तांब्या सुद्धा चांदीचा. ब्राह्मण देवानं हे पाहिलं, ब्राह्मण देवाच्या लक्षात आलं, अरे वा चांगलंय म्हणले, चांदीचं ताट आहे, सोन्याच्या वाट्या आहेत, फुलपात्र सोन्याचं आहे, तांब्या सुद्धा चांदीचा आहे. एवढं मोठं इथं सर्व काही व्यवस्थित असताना आणि बाई एकटीच आहे वाढायला, काय हरकत आहे नाही. बाकीचं पण फुलपात्र तर बसतंय ना खिशात. अहो बाकीचं जाऊ द्या, तांब्या ताट वगैरे, पण फुलपात्र तर खिशात बसू शकतंय. म्हणून असा कुणाचा विचार आला? कीर्तन करायचा नाही. कुणाचा आला? ब्राह्मणाचा विचार आला. ब्राह्मणाला वाटलं नाही बाकीचं खिशात बसलं, पण निदान फुलपात्र तर खिशात बसतंय. जेवण झालं, जेवण झाल्याच्या नंतर देवबाप्पानं फुलपात्र घेतलं, खिशात टाकलं, देवबाप्पा निघाले. जवळ आल्याच्या नंतर नुकतंच घर अगदी 10 मिनिटावर राहिल्याबरोबर त्याच क्षणी ब्राह्मण देवाच्या मनात विचार आला. उद्धव महाराज काय विचार आला? अरे 85 वर्ष झाले या देहाला, याच गावावरती पीठ मागून आज जगलोत, किंबहुना कसल्याही परिस्थितीमध्ये पाणी पिऊन जगलोत, पण कुणाचंही आजपर्यंत सुतुळीच्या तोडायला हात लावला नाही. मग आज अशी बुद्धी, अशी का माझी बुद्धी अशी चालली असेल की आज मी ते पाहिल्याबरोबर माझी अशी इच्छा झाली की यातलं सोन्याचं फुलपात्र मी माझ्या खिशात घालावं. 85 वर्ष झाले या गावामध्ये मी राहतोय, पण आजपर्यंत मी कोणाच्या सुतुळीच्या तोड्यालाही हात लावला नाही, पण आज माझी बुद्धी अशी का चालावी असा विचार आला. आणि विचार आल्याबरोबर देवबाप्पानं जाग्यावरतीच टन मारला. चला म्हणले परत आल्याबरोबर, ओ काकू म्हणले काय झालं देवबाप्पा, काय विसरलं का? विसरलं नाही म्हणले, तुम्हाला द्यायला आलो. म्हणले काय झालं? तुमचं हे फुलपात्र न्याजा म्हणे, अजून देऊ का म्हणे, 2-4 भरपूर आहेत म्हणे, असे सोन्याचे भरपूर आहेत, देऊ का म्हणे? नको म्हणे, तुमचा मला सुतुळीचा तोडा नको, पण माझी एक तुम्हाला एक इच्छा आहे विचारण्याची. काय इच्छा आहे? मी आजपर्यंत माझ्या जीवनामध्ये कुणाच्या सुतुळीच्या तोड्याला हात लावला नाही, पण माझी अशी बुद्धी का चलावी? आज मी तुमचं सोन्याचं फुलपात्र हे नेलं, माझी अशी बुद्धी का चालली असन? मला याचं प्रश्नाचं उत्तर पाहिजे. तुमचे मालक काय करतात? आणि मग मात्र त्या मावशीनं सांगितलं काय करतात? अहो ते चोऱ्याच करतात, आज सुद्धा मोठी चोरी टाकायला गेलेत म्हणले, आणि तुम्हाला जीव घालाय त्यांनी सांगितलंय. 12 वर्ष झाले, अजून कोण्या पोलिसाला मेळ लागला नाही, आणि एक तप पूर्ण झाले म्हणून तुम्हाला जेवायला घातले. माझा सांगण्याचा भाग हेच होता की अन्न चोरीचा, जर चोराचं जर अन्न खाल्लं
तर निश्चित महाराज चोराची संगती झाली तर काय परिणाम. देखताच चिंदे मन धावे मन धावे देखताच चिंदे मन धावे ओ मन धावे देखताचे चिंते मन धावे देखताचे चिंते मन धावे पैसत तोरा मासी तचित वया बुती देखताच चिंदे मन धावे देखताच चिंदे मन धावे पैसत तोरा मासी तचित वया बुती देखताच चिंदे मन धावे देखताचे चिंते मन धावे